बदलापूरच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता। त्यातील आरोपी अक्षय शिंदेचा सोमवारी मुंब्रा बायपासवर एन्काउंटर करण्यात आला। यानंतर देशभरातील टुटर ट्रेनमध्ये देवाचाच न्याय हा पहिल्या क्रमांकावर होता। बदलापूर एन्काउंटर प्रकरणानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर हजारो पोस्ट करण्यात येत आहेत। इतकंच काय, तर आता बदलापूर प्रकरणातील आरोपीच्या एन्काउंटर नंतर मुंबईत देवेंद्र फडणवीसांच्या हातात बंदूक असलेले पोस्टर जगत आहेत, तर काही ठिकाणी बदलापुरा असं लिहिलेले पोस्टर लावण्यात आले आहेत। यावरून खासदार सुप्रिया सुळे यांनी टीका केली आहे। देवेंद्र फडणवीस गृहमंत्री आहेत आणि त्यांच्या हातात बंदूक असलेले पोस्टर लागणं हे माझ्यासाठी खूप धक्कादायक आहे। जी मुलं ते बॅनर बघतील त्यांच्यावर काय संस्कार होतील। या राज्याचाच गृहमंत्री बंदूक घेऊन फिरतोय अशी टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे। मिर्झापूर टीव्ही सिरियल मध्ये अशा गोष्टी चालतात बॉस, वास्तव आहे। शाहू फुले आंबेडकरांचा देश आहे असंही सुप्रिया सुळेंनी म्हटलंय। देवेंद्रजींनी बंदुका दाखवल्या तर आम्ही संविधान दाखवू असा टोलाही सुप्रिया सुळेंनी लगावलाय। मुंबईत आणखी एक बॅनर लावण्यात आलंय। या बॅनरवर देवेंद्र फडणवीसांचा फोटो आणि एक संदेश लिहिलाय। महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना असाच न्याय मिळेल असं या बॅनरवर लिहिण्यात आलंय। अक्षय शिंदे याच्या एन्काउंटर प्रकरणी हायकोर्टानं प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय। हायकोर्टानं सरकारी वकिलांवर प्रश्नांची सबरबत्ती करत हे एन्काउंटर होऊ शकत नाही असं म्हटलंय। या प्रकरणाची आजची सुनावणी संपली असून पुढील सुनावणी 3 ऑक्टोबरला होणार आहे। यावेळी एन्काउंटर प्रकरणातील फॉरेन्सिक अहवाल तसंच एन्काउंटरमध्ये सहभागी असलेल्या सर्व पोलिसांची CDR हे सादर करण्याचे आदेश कोर्टानं दिलेत।